श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व लाडक्या मंडळींना मनापासून नमस्कार. आजचा हा व्हिडिओ पाहण्याआधी मी स्वामी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करते की हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य, धन आणि शांती नांदो. मंडळी, आपल्या शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये अशा अनेक वस्तूंचा उल्लेख केलेला आहे ज्या वस्तू देवाला अत्यंत प्रिय आहेत आणि त्या वस्तू जर योग्य पद्धतीने घरामध्ये ठेवल्या तर त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास, सकारात्मक ऊर्जा आणि सुखसमृद्धी निर्माण होते. अशीच एक अतिशय चमत्कारी आणि पवित्र वस्तू म्हणजे मोरपीस. मोरपीस केवळ सुंदर दिसते म्हणून महत्त्वाची नाही, तर ती भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात विराजमान असलेली वस्तू आहे. श्रीकृष्णांना मोरपीस इतकी प्रिय आहे की मोरपीसला त्यांचे आसन मानले जाते. फक्त श्रीकृष्णच नाही तर सरस्वती माता आणि लक्ष्मी माता यांनाही मोरपीस अत्यंत प्रिय आहे. मंडळी, जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, घरात शांतता नसेल, पैसा टिकत नसेल, कितीही मेहनत केली तरी यश मिळत नसेल, कर्ज वाढत चालले असेल, वारंवार आजारपण येत असेल, वाईट नजर लागत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. म्हणून कृपया एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये सांगितलेले मोरपीसचे उपाय खूप सोपे आहेत, कोणत्याही दिवशी करता येतात, घरच्या घरी करता येतात आणि अत्यंत प्रभावी आहेत. मंडळी, वास्तुशास्त्रानुसार मोरपीस नकारात्मक ऊर्जा शोषून घेते, घरातील दोष नष्ट करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष किंवा ग्रहदोष असेल आणि त्यामुळे घरात सतत कलह, तणाव, आजारपण किंवा आर्थिक अडचणी येत असतील, तर सोमवारच्या दिवशी 8 छोटे मोरपीस घ्या. ते एका धाग्याने व्यवस्थित बांधा. देवघरात बसून ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करा. हा उपाय केल्यावर ते मोरपीस उत्तर किंवा पूर्व दिशेला अशा ठिकाणी ठेवा की येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडेल. असं केल्याने घरातील दोष नष्ट होतात, वातावरण शांत होतं आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदायला सुरुवात होते. मंडळी, जर तुमची कोणतीही मनोकामना पूर्ण होत नसेल, महत्त्वाची कामं येता येता अडत असतील, सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल, तर रोज देवपूजा झाल्यानंतर मोरपीसने देवाला हळूच हवा घाला. ईश्वरचरणी मनापासून केलेली ही छोटीशी सेवा तुमच्या आयुष्यात मोठे चमत्कार घडवू शकते. तसेच जर घरामध्ये पैसा येतो पण हातात टिकत नाही, कर्ज वाढत चालले आहे, सतत उसनं घ्यावं लागत असेल, तर पैसे ठेवण्याच्या जागी 3 छोटे मोरपंख ठेवा. असं केल्याने लक्ष्मी मातेची कृपा होते, धन येण्याचे मार्ग खुले होतात आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं. मंडळी, घराच्या मुख्य दरवाजावर मोरपीस लावल्याने वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि शत्रूंचे वाईट हेतू घरात प्रवेश करत नाहीत. लहान मुलांसाठी तर मोरपीस खूपच लाभदायक आहे. मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी मोरपीस ठेवल्यास एकाग्रता वाढते, लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते आणि मुलांची प्रगती वेगाने होते. मंडळी, हे सगळे उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवतील. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल, उपयुक्त वाटला असेल किंवा कोणाच्या तरी कामी येईल असं वाटत असेल, तर कृपया लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. असेच भक्ती, वास्तू, उपाय आणि सकारात्मक ऊर्जा देणारे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा. हा व्हिडिओ आपल्या आईवडिलांना, भावंडांना, मित्रपरिवाराला आणि गरज असलेल्या प्रत्येकाला नक्की शेअर करा. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.